सध्या माझं ना गाव ते पुणे आणि पुणे ते गाव असं खूप चाललंय आणि सारखं-सारखं गावी जायला कुणाला नाही आवडणार म्हणा. पण या सारखं ये-जा करायच्या नादात ना मला एका गोष्टीचा कंटाळा येतो, तो म्हणजे प्रवासाला लागणारा टाईम. म्हणजे असं होतं, की गाडीत बसलं ना, की पटकन जाऊन पोहोचावं आणि प्रवास 5 मिनिटातच संपावा. पण हे काही शक्य नाही. ज्या गोष्टीला जेवढा टाईम लागतो ना, तो आपल्याला द्यावाच लागतो आणि जीवनात तेवढा धीर आणि संयम असायलाच पाहिजे. बरोबर ना? तसं मला पुण्याला येऊन 4-5 दिवस झालेत. आता ही रोजची कामं तर आहेतच, त्यामुळे ती करावीच लागतात. तशी मी एकटीच होते, त्यामुळे जेवणाला सगळं कशाला बनवू म्हणून सिमला मिरची, बटाटे, कांदा, टोमॅटो आणि खडे मसाले घालून फक्त भातच बनवून घेतला. आता ऑप्शन तर आहे 2, एक तर बाहेर खायचं किंवा घरचं खायचं. पण माझा जास्त कल असतो तो काही का असेना, पण ते स्वतःच घरी बनवून खायचं. जितकं माझं चालणं झालंय ना, तितकंच यांचं पण झालेलं. त्यामुळे यांना पण नाव घातलं. आता बाकीची सगळी कामं घर आवरून झाल्यानंतर म्हटलं, थोडंसं स्वतःला आवरून घेऊ. माझं आवरून झाल्यानंतर जेवून घेतलं. त्यानंतर मला संध्याकाळी जायचं होतं बाहेर एका कार्यक्रमाला, तर त्यासाठीच तयार होत होते. हा कार्यक्रम कोणता? तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जो इव्हेंट बघितला ना, त्याच ठिकाणी हा देखील इव्हेंट होता. फक्त थोडासा वेगळा. वेगळा म्हणण्यापेक्षा एक अविस्मरणीय, अद्भुत असा कार्यक्रम. तर भूक पण लागलेलीच, कारण सकाळी मी खूप लवकर जेवलेले. त्यामुळे म्हटलं अगोदर पोटोबा करून घेऊ, त्यानंतर इव्हेंटला जाऊ. भूक भागवण्यासाठी खाल्ली पाणीपुरी आणि मी निघाले कार्यक्रमाला. आता हा कार्यक्रम कोणता, कसा आणि त्याचा अनुभव काय होता ना, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. बाय.